हरीश राणा मित्रांनो, तो मुलगा 2013ला कॉलेजच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला होता. आणि तेव्हा पडला तो कोमात गेला आणि कोमामध्ये गेल्यानंतर तो बोलू शकत नव्हता, कोणाला उठू शकत नव्हता, काहीच नाही. फक्त ते बघू शकत होता. तर ते श्वास जेवढा घेते मिशनीवर आणि त्याच्या आईवडिलांनी पूर्ण 100% ट्राय करत होते की माझा मुलगा आता नीट होईल, आता नीट होईल. 2014ला ॲक्सिडेंट झाला होता. 2026 चालू आहे. 13 वर्ष प्लस होत आहेत. त्याची सेवा करत होते, त्याला पूर्ण जपत होते. पण डॉक्टरने लास्ट सांगितलं ते जगू शकणार नाही. खरोखर त्या आईवडिलांना काय वाटलं असेल आणि काय नाही. मग लास्ट मित्रांनो कोर्ट करून त्याला इच्छा मृत्यू दिले आहे. म्हणजे मिशन लागले होते जे श्वास घेण्यासाठी ते सगळे काढायला सांगितले आहे. खरोखर ते पण 13 वर्ष बेडवर झोपला असेल, त्याची अवस्था आतून तेच झालं असेल. असं जिवंत राहण्यापेक्षा मेलेलं कधीही बरं. कारण 13 वर्ष खूप काही असतात जे कुणाला काय बोलू शकत नाही, नाही उठू शकत नाही, म्हणजे काहीच नाही शरीर काम करत. फक्त आईवडील त्याची सेवा करत आहेत. लास्ट ते आईवडील मग खूप वाईट प्रसंग आला आहे. पण हे असं पहिल्यांदा भारतात झालं आहे. इच्छा मृत्यू.